तर हाय सगळ्यांना. तर रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला म्हणलं आज हेडव तर बनवावं म्हणलं. एक टाकलाय बरं का, तो आल्या आल्या वल्लासोबत बनवलेला नाही का, वडील पण आहेत बोलत होतं तेव्हा टाकलेला आधीच बनवलेलं. तर आईचं चालली रोजच्या प्रमाणे देवपूजा, रोजच्या प्रमाणे स्वयंपाक. ते आमच्या गावातला एक जण आलत्या, त्यांचे पहिलं लय म्हणजे मी कामाला जात होती ना त्यांच्या इथं, त्यावेळेस आका 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 करायचो. आली बसली, तिला चहा दिला, चहा पेले, मग हळदी कुंकू आता असतेच प्रत्येकाच्या इथं रिवाज आहेच की, आहे का नाही ग, हळदी कुंकू लावून. तर चला तुम्हाला एक सांगायचं गुड न्यूज. तर गुड न्यूज आपली ही आहे की लवकरच आपला भाजीचा गाडा चालू होणार आहे. त्यासाठी मला भरपूर शुभेच्छा दिल्या. काल तर काय बानूचे छेडव पडले, तर म्हणलं आज म्हणलं चला अजून एक टाकावं म्हटलं. तर तुमच्या आशीर्वादाने भरपूर अशा काही गोष्टी चांगल्या चालल्या त्या. तर अजून एक मला म्हणायचंच आहे. तर विषयाला आता कधी चालू करणार आहे, तर लवकरच चालू करणार. मला आता मदत तेवढी झाली नाही. आता एका ताईनं सिस्टर काय नाव वाचून दाखव ग. तर नावं घेते मी, ज्याने ज्याने कोणी मला पाठवले त्यांची मी नावं घेते. कसं माहिती आहे का, आपण ते मिक्सर खाली ज्याने कोणी आपल्याला मदत केली त्यांची आपण नावं घेतली पाहिजे, आणि तुम्हाला कळलं पण पाहिजे. तिथंच आहे का, इथं 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 खोक्यात. तर माझ्या ध्यानात नावं राहत नाही ती. निलेश दादा यांनी 300 रुपये पाठवले. तिथं नाव लिहे, 300 रुपये केलेत का नाही तिथं निलेश दादा. आता निलेश दादा, तुमच्या आईंचं मला काही नाव ध्यानात राहिलं नाही, तुम्ही मस्त सांगितलं होतं. अगं बानू हसती, दिसली का, अगं बानू हसायला लागली, दिसलं का कशा हसती तगा तगा, बघितलं का. आज बानू लय खुश आहे, आंघोळ वगैरे झाली बानूची. तर माशा बसतात ना त्यासाठी तगा, दिसलं का तगा, बघा किती हसती बानू. तर नाव सांग. ताई सिस्टर, त्यांनी 1000 रुपये आपल्याला मदत केली. ताई थँक्यू, धन्यवाद. हां, मंगलाताई बनसुडे यांनी 500 रुपये मदत केली. थँक्यू ताई, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि निलेश दादा त्यांनी मला 300 रुपये मदत केली, तर धन्यवाद दादा. आता तुम्ही म्हणला होता की त्यांच्या आईंचा मला फोन आलता की अगं तुझा नंबर असा असं हे ते नाव वेगळंच येतंय नाही का. तर मी म्हणलं नाही तेच येतंय नाव. तर मग त्यांनी त्यांच्या मुलांनी मला परत पाठवलं. तर मी त्याच्यात खुश आहे. मला मदत एवढीच झाली, तर बघू अजून काय मदत होती काय नाही. तर तुम्ही मला भरपूर असं फोन आलं, 50-60 फोन आले मला, पण त्यातल्या माझ्या 2 ताईंनी आणि एक दादांनी मदत केलेली आहे. तर आता तेवढ्यात बघू काय होतंय. तर आपल्याला वजन काटा पण घ्यायचा आहे, आणि वजन काटा येतोय वाटतं 1000-1500ला, है ना गाय. आणि गाड आता टपरी चाललंय, म्हणजे टपरी मी बघून आली तिथं, मी काही हेडव नाही काढला. तर बघू आता या 4-5 दिवसात भाड्याने टपरी मिळणार आहे. तर भाड्यानेच मिळण्यापेक्षा आपली स्वतःची करत तर एवढं भांडवल माझ्याकडं नाही. आणि जे मला देणार आहेत त्यांना मी विचारलं मार्केटमध्ये जाऊन, तर ते म्हणले की कॅरेटवर तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर आता कॅरेटवर घ्यायचं तर त्याला 5-1000 रुपये तर लागणारच आहे, सुरुवात आहे का नाही काय. कांदा बटाट वांगी असं कोथिंबीर, त्याला 5-1000 रुपये तर लागणारच आहे. तर बघू आता काय होतंय काय नाही. मग ते दादा म्हणले की मी इथलाच आहे, मी तुम्हाला मी आणून टाकतो.
ज्या भावात घेतलं त्याच भावात आणून टाकतो. पण गरिबाचं चांगलंच होत असेल तर, आणि अन्वीसाठी त्यांनी म्हणला ठीक आहे मी मदत करणार. मी म्हटलं दादा मी हेड बनू का, तर दादा म्हणले नाही नको मला लाज वाटते. मग म्हटलं ठीक आहे चालतंय. तर त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन दिलं. तर आता आई चालली पुण्याला. पुण्याला का चालली बरं आता तुम्हाला सांगते. ती चालले मामाकडं. दरवर्षी जाते रक्षाबंधन. आणि माझं काय तुम्हाला तर माहितीच आहे की दरवर्षी आपलं काय असते. तर मला काय वाटत नाही. तर चला जाऊ द्या, जे हाय ते हाय बरं आहे म्हणायचं आणि चालायचं. मी काय नाराज नाही किंवा काय नाही कोणत्या गोष्टीला. पण वाईट वाटतं, म्हणजे एका गोष्टीचं वाईट वाटतं की चला आपण कुठंतरी कमी पडतोय असं वाटतं. तर काय बोलून उपयोग नाही आता त्या गोष्टीवर. मला काय कोणाबद्दल बोलायचं नाही. माझे आनंदाचे दिवस आहे तर मी आनंदच साजरा करणार भावा बहिणीनं तुमच्यासाठी. आणि तुम्ही लोक माझी फॅमिली आहे, तुम्ही मार्गदर्शन द्या मला, मी तसंच ऐकत जाणार आहे आणि ऐकते पण. आणि मी बसूनच काही धंदा करणार नाही ती भाजीपाल्याचा, तर गावात पण हिंडणार आहे ते तुम्हाला दिसलच की. आणि राहिला प्रश्न आता आई तिकून आल्यावर रक्षाबंधन हे झाल्यावर निवांत मी ते चालू करणार आहे. कारण तिथं आपल्याला आईला बसवायचं आहे. आणि मी बघून आले ना काम टेंभुर्णीला, ते पहिल्याच ठिकाणी, तर मी तिथं जाणार आहे. तर ते दादा म्हणले, म्हणजे कंपनीचे मालक म्हणले तुम्ही आधीच सोडायचं नसतं, एवढा पैसे थोडं आहेत म्हणून काय झालं, तेवढं तरी काय थोडं येतात का. तर मी म्हणलं बरोबर आहे, चुकी झाली दुसऱ्याच्या नादाने, म्हणजे असं तसं मग काहीतरी बोलले मी, म्हणजे खोटं काहीतरी थोडंसं बोलावंच लागतं की. मग म्हणले ठीक आहे चालतंय तुम्ही या रक्षाबंधन झाल्यावर. आता रक्षाबंधन दिवशी तर बंदच आहे. तर म्हणलं ठीक आहे मी या तारखेला येते म्हणलं, मला काय आता येणं होणार नाही कारण रक्षाबंधन हे आले. मग म्हणले बरं चालतंय या तुम्ही. तर मी आईसाठी आणि वडिलांसाठी ते काढून देणार आहे. आणि अन्वीला बघत बघत त्या गोष्टी करणार आणि मी बाहेरचं काम करणार. कारण धंदा आपल्याला वाढवायचा आहे. मग त्यासाठी मला तर पैशाची गरज आहे का नाही सांगा बरं. तर काय चुकत असेल तर नक्कीच मला सांगा. बाय सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा थँक्यू मला तुम्ही मदत केल्याबद्दल.